एक कांदा उभा चिरला आहे आणि 2 लवंग घातली आहे आणि थोडंसं जिरं घातलं आहे. एक दालचिनी तुकडा, हे जायपत्री टाकली आहे थोडीशी. हे सुकं खोबरं किसलेलं 2 वाट्या. एकदम लालसर होईपर्यंत व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं. थोडेसे धणे टाकले, वेलची एक, हा घरगुती मसाला 2 चमचे, हा मालवणी मसाला आहे, घरी बनवलेला आहे. हळद थोडीशी, एक चक्रफूल, छोटंसं चक्रफूल घेतलेलं आहे. 1 वाटी तेल घेतलेलं आहे. 4 कांदे, थोडंसं लसूण किसून घेतलंय आणि थोडंसं आलं किसून घेतलंय. कांदा फोडणीला घालायचा. कांदा व्यवस्थित एकदम लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. याचा खोबरं आपलं भाजलेलं आहे. थंड झाल्याच्या नंतर मिक्सरला लावून घ्यायचं. आता मऊसूत झालेलं आहे आणि व्यवस्थित खरपूस भाजलेलं आहे. लसूण घालून घ्यायचं, आलं पण त्याच्यानंतर घालायचं. ते व्यवस्थित आता परतून घ्यायचे आपण. आता हा चिकन मसाला घातला आणि परत थोडासा हा गरम मसाला, थोडीशी कोथिंबीर, व्यवस्थित परतून घ्यायचं. मसाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं. आता हा कांदा आणि मसाला सगळा व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण त्यामध्ये चिकन घालून घेऊया. हे सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला आहे, तो थोडासा घालते. आता हे शिजलं की नाही ते आपण बघितलेलं आहे. हे शिजलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये वाटप घालूया. हे मिक्सरमध्ये आता वाटलेलं आहे, बारीक करून घेतलं आहे. वाटप घातलेलं आहे. आता वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि उकळी येऊन द्यायची. आता हे व्यवस्थित उकळलं का गॅस स्लो करायचा, म्हणजे व्यवस्थित त्याला चिकनवरती व्यवस्थित तरी येईल.